मी डुसेलडॉर्फ या ठिकाणी माझ्या मुलाच्या गावाकडे आलेलो आहोत। माझा मुलगा डुसेलडॉर्फमध्ये राहतो। तिथून जवळच असणाऱ्या या वेगळ्या नवीन देशामध्ये मी आलेलो आहे। या देशाचं नाव आहे नेदरलँड। नेदरलँडमध्ये डच लोक राहतात। त्या डच लोकांची संस्कृती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या फार्म हाऊसला फेरफटका मारणार आहोत। या फार्म हाऊसच्या माध्यमातून त्यांचं जुन्या कालखंडातील आणि आधुनिक कालखंडातील जीवनाचं दर्शन आपण पाहूया। मित्रांनो, नेदरलँडमधील गीथहॉर्न या गावातील शेतकऱ्याच्या फार्म हाऊसमध्ये आलेलो आहोत। या फार्म हाऊसमध्ये त्या शेतकऱ्यानं कमर्शियल पद्धतीनं काही विक्रीचं केंद्र आणि जुन्या काळापासून फार्म हाऊस कशी होती, इथली घरं कशी होती, कशाचा वापर ते करत होते हे दर्शविण्यासाठी त्यानं आपलं फार्म हाऊस हे व्यापारी पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे। पहा, इथं जुन्या काळातील पक्षी भरून ठेवलेले आहेत। लहान मुलांचे संगोपन, त्यांची कपडे, स्त्रियांच्या कानटोप्या याची विविध रूपं इथं ठेवलेली आढळली। त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुषांचे वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेस पाहायला मिळतात। मौल्यवान वस्तू या ठिकाणी पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत। ही छोटीशी अत्तराची बाटली दिसते। विविध आकारातील महिलांच्या उत्कृष्ट कानटोपी म्हणू, कॅप म्हणू, उन्हाळी कॅप या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। गीथहॉर्न या गावाची स्थापना जवळजवळ 1227 साली झालेली आहे। गीथहॉर्न म्हणजे हे प्राण्यांचे, बकरीची शिंग, या शिंगापासून या गावाचं नाव गोट्स हॉर्न आहे। हे गोट्स हॉर्नवरून या गावाचं नाव गीथहॉर्न अशा पद्धतीनं हे नाव पडलेलं आहे। या शेतकऱ्यानं अगदी 15वं शतक, 1750 अशी थोडक्यात त्यानं माहिती लिहिलेली आहे। 1915-20व्या शतकाची सुरुवात 1928 तो 2015पर्यंत येऊन थांबलेला आहे। लहान मुलांची खेळण्यासाठीची 3 चाकी सायकल किंवा आपण फिरवतो ते चक्र। 20व्या शतकाच्या सुरुवातीला अल्प प्रमाणात लाईट आहे, त्यावेळेला हे या पद्धतीनं प्रकाश अधिक करण्यासाठी ह्या पांढऱ्या बादल्या ते वापरत आणि त्याच्यामध्ये बल्ब सोडत। पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलं गेलेलं हे त्या काळाचं संयंत्र पाहू शकतो। आपण ज्याला फिल्टर म्हणतो, तो फिल्टर फार जुन्या काळापासून त्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी स्वतः डेव्हलप केलेला आहे। काही पेंटिंग्स या ठिकाणी ठेवलेली आहेत।
100-200 वर्षापूर्वी त्यांची घरं कशी होती हे दर्शवणारं पेंटिंग इथं आहे. छोट्या छोट्या बोटी तयार करण्याचं स्किल त्यांनी डेव्हलप केलं. शेतीसाठी लागणारी ही जी अवजारं आहेत, गमबूट आहे, लाकडी बूट आहे, कोळसा या ठिकाणी ठेवलेला आहे. पाटीच्या ऐवजी त्या काळात ते अशा पद्धतीचं बकेट वापरायचे. खोरी या पद्धतीची वापरली जायची. 100-150 वर्षापूर्वी तयार केलेले लाकडी शूज आहेत. अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंतचे लाकडी बूट या ठिकाणी आहेत. या शेतकऱ्यानं या ठिकाणी दिसणारं हे छोटंसं शॉप हे 1910-15 साली चालू केलेलं होतं. आज प्रदर्शनाची वस्तू म्हणून मॉल संस्कृतीत त्यांनी जपून ठेवलेलं आहे. ही गोष्ट थोड्या वेळाने मी तुम्हाला विस्तारानं सांगणार आहे. पण या व्हिलेजमध्ये, खेडेगावामध्ये बहुतांशी घरं ही गवताची शेखरलेली दिसतात, गवतानं शेखरलेली दिसतात. ज्याला आपण आपल्याकडं कुडाची छत, कुडाचं घर, कुडाच्या भिंती म्हणतो, तशा पद्धतीची संस्कृती त्या काळात होती व आजही आहे. इथं तुम्ही बघू शकता की हा शेतकरी या विभिन्न हत्याराच्या द्वारे तो हे गवत कापून ठेवतो. कापतानाचं एक जुनं चित्रही या ठिकाणी आहे. हे कापलेलं गवत असं या ठिकाणी छोट्या छोट्या पेंड्या बांधून एकत्रित केलं जायचं, ठेवलं जायचं आणि या पेंड्या पुन्हा योग्य पद्धतीनं वापरून हे अशा पद्धतीचं कुडाचं घर तयार केलं जायचं. त्याच्यासाठी हे निरनिराळी हत्यारं वगैरे आजही वापरली जातात. एक सळई आहे. आपल्याकडे जी बॅटनपट्टी वापरतो त्याच्याऐवजी ही सळी वापरतात. ही सळीला खालून तारेनं आधार दिलेला आहे आणि तार पुन्हा पकडच्या सहाय्यानं ही अशा पद्धतीनं पिरगाळलेली आहे. हे जे गवत आहे ते आपल्याकडं तणसाची घरं आजही तयार केली जातात. फक्त हे गवत टणक, जाड, दीर्घकाळ सहजासहजी न मोडणारं आहे. मित्रांनो, या घरामध्ये पवनचक्कीचं लहान मॉडेल ठेवलेलं आहे. नंतर आपण प्रत्यक्षात मोठं मॉडेल बघूया. आणि याचबरोबर हा शेतकरी खूप त्याच्या गायींपासून दूध काढणे, ते संकलन करणे, वजन करणे या गोष्टी करत असतो. जोड जर बघितला आपण तर आपणाला आश्चर्य वाटेल. पूर्णतः या ठिकाणी पुढचा भाग इथं लाकडी आहे, आवाज येतोय. आणि इथं हे सगळं उच्च दर्जाचं कातडं आहे आणि त्या कातड्यापासून तयार केलेले हे बूट ह्या कवटाळ प्रदेशामध्ये गवत कापण्यासाठी ते वापरत. किचन, त्यावेळेला वापरली जाणारी चूल, धूर घरातून बाहेर वरती जाण्याची केलेली व्यवस्था आणि हे छोटंसं असं किचन या ठिकाणी आहे.
डायनिंग टेबल, त्याचबरोबर क्रोकरी वगैरे ठेवण्याची व्यवस्था, अंथरणे पांघरण्याचं साहित्य ठेवण्याची व्यवस्था, म्हणजे त्या काळातल्या श्रीमंत शेतकऱ्याचं हे फार्म हाऊस आहे. त्यामुळे 100-150 वर्षाच्या पूर्वी ह्या शेतकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करत त्यांनी आपल्या घरापुढं असे छोटे कॅनॉल साधलेले आहेत. इथं रस्ता नाही, रस्त्याच्या ऐवजी पाण्याचा पाट आहे आणि याच्यातून प्रत्येक शेतकरी, प्रत्येक ग्रामस्थ अशी छोटी मोठी बोट त्याच्या ऐपतीप्रमाणे तो करून घेतो आणि या बोटीतून तो त्याचा वापर करतो. इथं कशी आज ज्या पद्धतीची बांधणी करून हा फार्म हाऊसचा किंवा इथल्या सर्वच घरांचा गवत वापरून केलेला रूफटॉप आपण पाहतोय. पहा, सगळं हे विशिष्ट प्रकारचं गवत वापरलेलं आहे आणि हे गवत वापरून त्यांनी पत्रा, कौलं, स्लॅब याचा अजिबात न वापर करता सुरेख घर हे तयार करतात. या ठिकाणी जर इथं बघितलं आपण तर पहा, याचा हवा येऊ नये म्हणून हेच गवत वापरलेलं आहे. ह्या गवताची जाडी जवळजवळ 8-9 इंचाचा थर हा असा आहे. त्यामुळं पाऊस किंवा उष्णता अजिबात या घरामध्ये येत नाही. थंडीही आत घरामध्ये वाढत. या भागामध्ये काही ठिकाणी हे असं फ्युअल म्हणून आपण जसा दगडी कोळसा म्हणतो तो अगदी सॉफ्ट स्वरूपातला हा कोळसा आहे आणि याचा वापर ते फ्युअल म्हणून वापर करायचे. जे कॅनॉल काढले त्या कॅनॉलमधून काही जिथं या पद्धतीची माती मिळाली ते त्याची विक्री सुद्धा करत आणि या शेतकऱ्याचं जुन्या काळातलं हे सगळं जुनं वैभव त्यांनी आजही जपून ठेवलेलं आहे. ही जुन्या काळातील बोट आहे. 70-80 वर्षापूर्वीची सायकल आहे त्या स्वरूपामध्ये आहे. वजन काटा 1 टन 2 टन पर्यंत वजन होईल. 200, 300, 500 किलो यासाठी वापरला जाणारा हा वजन काटा त्यांनी इथे ठेवलेला आहे. जुने झालेले बूट या ठिकाणी अद्यापही त्यांनी अवशेष म्हणून ठेवलेले आहेत. पहा, हा लाकड कितीतरी वर्ष भिजत राहते पण त्याला काहीही झालेलं नाही. पुन्हा पुढे नेदरलँडमधल्या माणसाने लाकडी पवनचक्की तयार केली आणि त्या ठिकाणी लिफ्ट करण्याची ही त्यांची पद्धत होती. याच्या पाठीमागचं मेकॅनिझम मी तुम्हाला दाखवतो. वाऱ्याने पवनचक्की फिरल्यानंतर तो मुख्य रॉड फिरतो. त्याचं खालचं टोक पाण्यामध्ये आहे आणि त्याच्यातून पाणी आत फिरतं आणि पुढं वर 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 जाता पुन्हा एका विशिष्ट ठिकाणी पुढं पाडलेला आहे आणि हा पाट असाच पुढं कुठंपर्यंतही नेऊन पाणी पाजता यायचं. ही सगळी व्यवस्था त्या कालखंडामध्ये लाकडाद्वारे व्हायची. आज आपल्यासारख्या लोकांना पाहण्यासाठी वारं नसेल तेव्हा त्यांनी इलेक्ट्रिक मोटरही दाखवलेली आहे. पण पूर्वी हे सगळं कामकाज या वाऱ्यावर आणि ह्या पवनचक्कीद्वारे व्हायचं. रस्त्याच्या ऐवजी पाण्याचे पाट असल्यामुळं
मुख्य वाहन त्यांचे छोटी मोठी बोट असायची। ही बोट पुढच्या पाण्यामध्ये फिरून आल्यानंतर आपल्या स्टँडवर लावण्यासाठी इथं बांधली जायची आणि या पद्धतीनं फिरवून ती बोट पुन्हा वर ओढली जायची। त्याच्यासाठी हे लाकडी व्यवस्था, हा दोरखंड आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला इथला हुक काढून हे बोट घेऊन ते नागरिक पाण्यातून प्रवास करायचे। इथं उंच ठिकाणावरून जाऊन काही निरीक्षण करावयाचं असले तर लाकडी निरीक्षण टॉवर आहे। शेतकऱ्यांना अलीकडं त्या पाळलेल्या काही कोंबड्याही या ठिकाणी दिसतात। जवळ अतिशय छोटं हे सफरचंदाचं झाड आहे। या छोट्या सफरचंदाच्या झाडाला जवळजवळ 70-80 किलो सफरचंद या ठिकाणी लगडलेली आहेत। त्या फळं बघा, कोणतंही औषध नाही, केमिकल नाही, रासायनिक काहीही वापर नाही। ह्या छोट्याशा झाडाला जवळजवळ 100-200 किलो हे पियरचं फळ मिळेल। हे तुटलेलं पियरचं फळ मी आपणाला दाखवत आहे। जर फोडून बघितलं तर काय स्थिती आहे बघूया। आता काही भाग बाद झालेला आहे, पण हे चांगलं फळ या ठिकाणी तुटून पडलेलं फळ आहे। पहा, हे उत्कृष्ट फळं या झाडाला लगडलेली आहेत। एक ठिकाणी वाचण्यात आलं आता की 200-250 वर्षापूर्वी आणि आजही इथले सगळे शेतकरी नागरिक एकमेकाला इतकं सहकार्य करतात की त्या सहकार्यातूनच हे पाण्याचे पाट खोदलेले आहेत। या शेतकऱ्यांना पहा, अगदी त्याच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाट आणलेला आहे, म्हणजे त्याची बोट इथं येते, विश्रांती घेते आणि त्याला पाहिजे त्या वेळेला तो घेऊन जातो। या चॅनलचा फायदा हे सभोवताली असणारे 3-4 शेतकरी घेत असतात। इथं रस्ता नाही, जो काही प्रवास करायचा तो छोट्या मोठ्या त्या बोटीतून करायचा। याला थोडक्यात बोटींचं गाव, रस्त्या विना पाण्याच्या बोटींचं गाव असं आपण म्हणू शकतो। धन्यवाद।